नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर सध्या अशा पद्धतीने खूप ट्रेंडिंग अशा ज्या काही साड्या आहेत, प्लेन साड्या, त्यांच्यावरती अशा पद्धतीने डिझाईनचे ब्लाउज येतात किंवा मोत्याचे ब्लाउज असतात। तर बघू शकतात हा जो काही मोतीचा ब्लाउज पीस आहे, तर याला अस्तर कसा जोडायचा, पूर्ण काठाला कटवर्क आहे आणि कटवर्कवर पूर्ण मोती आहेत। मग इथं आपल्याला अस्तर कसा लावायचा आहे, जरी सुद्धा आपण फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने अस्तर चिपकवून घेतला, परंतु मग फिटिंग कशी करणार किंवा बाहीवरच्या बाजूला कशी जोडणार हे प्रॉब्लेम येतात। त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। तर जो काही हा डबल फूट आहे तो मी चेंज करून घेतला आणि सिंगल फूट इथं जोडून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जो काही अस्तर आहे तो पलटवून घ्यायचा आणि कडेने जे काही मोती आहेत बघू शकतात, अगदी कडेने जिथं आपण अस्तर जोडत असतो तिथं अगदी कडेने अशा पद्धतीने मोती आहेत। तर मी ते पूर्ण अशा पद्धतीने तोडून घेत आहे। बघू शकतात पूर्ण तुम्ही एखाद्या वस्तूच्या सहाय्याने किंवा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सुद्धा तोडून घेऊ शकतात। जरी तुम्ही फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने चिपकवून घेतलं, परंतु फिटिंगच्या वेळेला हे प्रॉब्लेम येणारच आहेत। त्याच्यासाठी मग आपण अशा पद्धतीने जे काही मोती आहेत ते तोडू शकतो। तर अशा पद्धतीने पूर्ण जे काही कडेने आहेत ते पूर्ण मोती मी तोडून घेतले, जे कडेने आहेत फक्त तेवढेच तोडून घेतले आणि त्याच्यानंतर मग अस्तर बरोबर अशा पद्धतीने ठेवून आणि आपण ज्या पद्धतीने अस्तर जोडत असतो सेम त्याच पद्धतीने जो काही पूर्ण कटवर्क आहे तो अगदी हळूवारपणे आपल्याला जोडून घ्यायचा। बघू शकतात अशा पद्धतीने मग मध्य सेंटरवरती अस्तर हा ठेवून घेतला आणि एका बाजूला मोती आहेत म्हणून मग सिंगल फूटच्या सहाय्याने अशा पद्धतीने बरोबर मी शिलाई करून घेत आहे। तर सिंगल फूट जेव्हा आपण जोडत असतो तेव्हा अगदी हळूवारपणे आपल्याला शिलाई करायची असते, कारण एकाच साईडला हा अस्तर ओढला जातो। त्याच्यामुळे मग मी बरोबर हळूवारपणे जोडून घेतलं। नंतर मग जो काही गोल आकार आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे। पूर्ण गोल आकार कट करून आणि जो काही कटवर्क आहे, जो काही कोने आहेत त्यांना सरळ रेषेत कट मारायचा आणि पूर्ण गोल आकाराला सुद्धा छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। पूर्ण कट मारून मग आपल्याला बरोबर जी काही बाही आहे ती पलटवून घ्यायची। अशा पद्धतीने पलटवून जे कोने आहेत ते बरोबर बाहेर काढून आणि बाहीला बरोबर आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं। नंतर मग खालच्या बाजूला जो काही कटवर्क आहे तिथं मी अगदी हळूवारपणे शिलाई करून घेत आहे। शिलाई करून घ्यायची किंवा मग डायरेक्ट तुम्ही लेस वगैरे लावू शकतात। इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे खालच्या बाजूला। तर अशा पद्धतीने आपण अस्तर जोडून घेतला, परंतु वरच्या साईडला आणि फिटिंगच्या बाजूला कशा पद्धतीने अस्तर जोडायचा हे सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवतच आहे। त्याच्यानंतर मग इथं आपण अशा पद्धतीने जर बाही जोडली तर पूर्ण मोती हे आतमध्ये अडकतील किंवा सुई तुटेल। त्याच्यामुळे मग बघू शकतात मी अशा पद्धतीने जिथं काही बाहीचा शेप आहे त्याच्यावरती जेवढे मोती आहेत पूर्ण अशा पद्धतीने मी तोडून घेत आहे। जेवढा बाहीचा आकार आहे तेवढा बरोबर अशा पद्धतीने तोडून अगदी हळूवारपणे खालच्या बाजूला चेक करत आणि तोडून घेत आहे। पूर्ण तोडून घेतले, कुठे थोडेफार राहिले असतील ते सुद्धा मी अशा पद्धतीने काढून घेतले जेणेकरून सुई वगैरे तुटणार नाही। त्याच्यानंतर मग बाहीच्या वरच्या बाजूला बरोबर शिलाई करून घेत आहे। अशा पद्धतीने शिलाई करून घेतली। नंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा। आता इथं तर पूर्ण आपल्याला दोघंही बाजूंना शिलाई करून झाली, परंतु आपण फिटिंग कशी करणार, तर बघू शकतात जे काही दोघंही बाजूंना बाही कमी आहे तिथं आपल्याला एक्स्ट्राचा कपडा जोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बाही बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतली, एक्स्ट्राचा दोघंही बाजूंचा कपडा कट केला। नंतर मग आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। इथं आपल्याला जॉईंट जोडायचा आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने बरोबर बाही मी चेक करून घेतली, दोघंही बाजूंना आपल्याला जॉईंट जोडायचे आहेत। त्याच्यानंतर जेवढा काही फिटिंगची आपण जे काही शिलाई मार्जिन घेतलेलं असतं तिथं सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने मणी तोडायचे आहेत। तर सर्वात आधी मग खालच्या बाजूला जो काही कटवर्क आहे त्याची अगदी हळूवारपणे आपल्याला बरोबर लेस लावून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात। तर मी इथं जो काही ब्लाउज पीस आहे मोत्याचा आहे म्हणून मग मी मोत्याचीच लेस इथं लावून घेतली, हळूवारपणे लावून घेतली, एक्स्ट्राची कट केली। दोघंही बाजूंची मोती हे निघू नये म्हणून दोघंही बाजूंना अशा पद्धतीने गाठ मारून घेतली जेणेकरून मोती बरोबर निघणार नाही किंवा मग फिटिंग करताना काही अडकणार वगैरे नाही। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने
कडेने जे काही मोती आहेत ते तोडले आणि लेस लावून आणि ती सुद्धा बाही मी रेडी करून घेतली. बाही रेडी करून घेतली. त्याच्यानंतर मग बघू शकतात दोघंही बाजूंना मी जो काही फिटिंगची साईट आहे जिथं आपण ब्लाऊजला फिटिंग करतो तिथं अशा पद्धतीने अस्तर आपल्याला ठेवून घ्यायचा. बघू शकतात शिलाई मार्जिन जे काही इथं आपण आखून घेतलेलं आहे ब्लाऊज कट करत असताना ते बरोबर मी अशा पद्धतीने डार्क केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम तेच मार्क आपल्याला डार्क करून घ्यायचं. डार्क करून घेतलं आणि खुणा करून घेतल्या. खुणा करून आणि त्या जागेवरची जेवढे मोती आहेत ते आपल्याला तोडून घ्यायचे आहेत. बघू शकतात दुसऱ्या बाहीला सुद्धा जे काही शिलाई मार्जिन आहे ते बरोबर डार्क करून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा मी उमटवून घेतलं. जी काही बाही कमी पडलेली आहे तिथं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने खुणा करून घेतल्या. आपण जर का धागा ओढून मणी काढले तर ते धागा नंतर निघल्यावर मोती निघू शकतात. तर अशा पद्धतीने मी मोती पूर्ण तोडून घेतले म्हणजे ती जी काही शिलाई आहे ती ओपन होणार नाही. त्याच्यानंतर मग जो काही सिंगल फूट आहे तो मी चेंज करून घेत आहे आणि जो काही डबल फूट आहे तो मी इथं वापरून घेत आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण मणी तोडून घेतले आणि अस्तरच्या जे काही बाही आहे तिच्या दोघं बाजूंना आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. बघू शकतात दोघंही बाजूंना शिलाई करून घेतली. दोघंही बाह्यांना सेम त्याच पद्धतीने. आता फायनली तुमच्या लक्षात आलेलं असेल तर अशा पद्धतीने जर का मोत्याचा ब्लाऊज असला तर आपल्याला अस्तर कशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. फॅब्रिक ग्लूचा वापर केला परंतु आपल्याला फिटिंगच्या वेळेला हा प्रॉब्लेम येणारच आहे. म्हणून जेवढं फिटिंगचं जे काही शिलाई मार्जिन आहे त्याच्यावरती सुद्धा मी जे काही मोती आहेत ते पूर्ण एखाद्या वस्तूच्या सहाय्याने आपल्याला तोडून घ्यायचे आहेत. बघू शकतात पूर्ण फिटिंगच्या जागेवरती मी मणी तोडून घेतले. ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि हो, जर का तुमच्याकडे अशा पद्धतीने जर का मोत्याचे ब्लाऊज असले तर तुम्ही अशा पद्धतीने मोती तोडून आणि अस्तर जोडू शकता.